मॅडम, आपलं नाव सांगा, कोणत्या प्रभागातनं आपण निवडणूक लढवताय आणि जे कोणी विरोधक जे उमेदवार आहेत तुमच्या विरोधात त्यांच्यावरती आपण अपहरणाचा आरोप केलेला आहे. नेमकी ही कधीची घटना आहे? काय त्यावेळेस घडलेलं होतं? आणि समोरचा जो विरोधक आहे नेमका कोणावरती तुमचा आरोप आहे? माझं नाव सपना समीर पाटील. माहेरचं नाव सपना सदाशिव गौरी. 2024 जूनमध्ये माझ्या लग्नाचा विषय होता. त्या टाईमाला त्यांनी मला माझ्या हॉस्पिटलच्या बाहेरून उचललं होतं आणि त्यांनी माझ्या नवऱ्याच्या सोबत म्हणजे समीर पाटील यांच्यासोबत लग्न करायचं नाही ह्याच्यासाठी खूप प्रचंड त्रास दिला, ब्लॅकमेल केलं, त्याचं नाव खराब करायचा प्रयत्न केलं, त्याला कमी करू असं सांगितलं, अदरवाईज त्याला रेप केसमध्ये फसवू असं सांगितलं. या सगळ्या गोष्टी होत असताना मी पोलिस स्टेशनपर्यंत गेले होते, की बाबा माझी अशा-अशा प्रकारची किडनॅपिंग झाली. त्याचबरोबर मला काहीतरी एक कुठेतरी नोंद व्हावी किंवा आमच्या दोघांच्या लाईफ सिक्युरिटीसाठी काहीतरी एक साधी एनसी तरी व्हावी. पण ते प्रकरण आमच्या 2 दिवसासाठी टाळण्यात आलं. तिसऱ्या दिवशी मी एसीपी पोर्टलला कंप्लेंट लॉक केली. त्यानंतर कळवा पोलिस स्टेशनमधनं मला बोलावण्यात आलं. तीच एनसीवरती विचारपूस करण्यासाठी. पण ते तेव्हा देखील पेपरवर काही केले नाही. आम्ही समज देतो, आम्ही बोलवतो, अशा सगळ्या आश्वासनं देण्यात आली. नंतर मी त्यांना एवढंच म्हणाले, की मी पुन्हा ती कंप्लेंट एसीबी पोर्टलला टाकेन. त्यानंतर मी कोणालाही कोणत्याही प्रकारचे उत्तर देणार नाही. त्या कंप्लेंटची कॉपी असे मी 27 मोठमोठ्या लोकांना पाठवले. एकनाथ शिंदेपासून, देवेंद्र फडणवीसपासून असे मोठ्या-मोठ्या सगळ्या नेत्यांना पाठवलेले होते. का तर माझ्या लाईफ सिक्युरिटीसाठी, माझ्या फॅमिलीच्या लाईफ सिक्युरिटीसाठी. तुमच्या माध्यमातून मला तुम्ही आज आलात एवढंच मला सांगायला आवडेल, की ही एक एनसीची कॉपी त्यावेळेला 2024ला मला फक्त करायला 4 दिवस लागले होते, जेव्हा कुठे मला जीव मारायची धमक्या दिल्या होत्या. माझ्या नवऱ्याला जीव मारायच्या धमक्या दिल्या होत्या आणि आज प्रभाग क्रमांक 23 मधून मी आज निवडणूक लढवत आहे. तर त्याच प्रभागातले हे उमेदवार आज पक्ष बदलून त्या दुसऱ्या पक्षात गेलेले असताना मला असं वाटतं, की शेवटच्या टप्प्यात इलेक्शनचे राहिलेले आहेत. त्या शेवटच्या टप्प्यामध्ये माझ्यावरती किंवा माझ्या परिवारावरती किंवा माझ्या नवऱ्यावरती कोणत्याही प्रकारचा जीवामार हल्ला नको व्हायला किंवा त्याच्या जीवावरती कोणत्या गोष्टी बेतायला नको. मला असं वाटतं म्हणून ती त्या पॉडकास्टमध्ये ओपनली बोलली आहे. जस्ट बिकॉज की मला या माणसांवरती विश्वास नाहीये. कारण सर्वसामान्य माणूस म्हणून मी ज्या टाईमाला पोलिस स्टेशनला एक साधी एनसी करायला गेले होते. ती एनसी न घेताना मला फिरवत ठेवलेलं होतं. पण आज कोण ऐकेल ह्या हिशोबाने मी बोलून गेले त्याच्यामध्ये आणि तुमच्या माध्यमातून मला एवढंच सांगायला आवडेल, की जर माझ्या नवऱ्याला किंवा माझ्या फॅमिलीला कोणत्याही मेंबरला जर येत्या इलेक्शनच्या शेवटच्या 4 टप्प्यांमध्ये कोणत्याही प्रकारची इजा किंवा काही होते, तर त्याचे सर्वस्व जबाबदार ते लोकं असणार आहेत. अपोझिशन पार्टीचे 23 क मधली लोकं. काय नाव त्यांचं? मिलिंद पाटील. का मागणी असणार आहे एकंदरीत अशा वेळेस तक्रार तुम्ही करता? तुम्ही ज्यांच्यावरती आरोप करतायत ते नेमके कोण आहेत? त्यांचं नाव काय? आणि आता मीडियासमोर येण्याची तुम्हाला काय वाटलं? काय आवश्यक? त्यांचं नाव आहेत आपले पाठीमागचेच नगरसेवक ज्यांनी पक्षांतर केलेलं आहे आपल्या पक्षातनं राष्ट्रवादीमधनं सेनेमध्ये मिलिंद पाटील आणि त्यांचं नाव घेण्याचं म्हणजे माझ्याकडे पाठीमागे जो दिलेला त्रास आहे माझ्या नवऱ्याला, माझ्या फॅमिलीला, मला वैयक्तिक, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि त्यांनी त्यावेळेला मला सांगितलेलं होतं, की मी एकतर त्याला कमी करणार किंवा रेप केसमध्ये फसवणार, जर तू त्याच्याशी लग्न केलंस तर. आणि आजच्या डेटला अपार्ट फ्रॉम लग्न, मी आज त्यांच्या ऑपोझिशन पार्टीमध्ये ॲज अ त्यांची उमेदवार म्हणून, कॉम्पिटिटर म्हणून उभी आहे. तर मला या माणसांवरती अजिबात भरोसा नाहीये. कारण एक नॉर्मल माणूस म्हणून ते जेव्हा मला सहज उचलून घेऊन जाऊन धमकी देऊ शकतात, तर आज तर मी राजकारणातली त्यांची एक कॉम्पिटिटर म्हणून आहे. ते तर आज मला काहीही करू शकतील. माझा जीवा मारण्यावर म्हणजे जे काही प्रकरण चाललेत आज तुम्ही बघताय, की कधी कोण कोणाला उचलतंय, गुंडे पाठवून मारहाण करतायत. तर या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने मी त्या गोष्टी तुमच्या समोर हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.